नमस्कार मंडळी. आज आपण मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये म्हणजे MCUमध्ये एका अशा पात्राबद्दल बोलणार आहोत जो खूप लोकप्रिय आहे पण तितकाच गुंतागुंतीचा आहे. आयर्न मॅन, टोनी स्टार्क. बरोबर, आयर्न मॅन. आपल्याला तो एक स्टायलिश हिरो, अब्जाधीश, एकदम हुशार संशोधक म्हणून दिसतो. हो, अगदी तसाच. प्ले बॉय, फिलॅन्थ्रॉपिस्ट वगैरे. पण या सगळ्या झगमगाटाच्या आणि त्याच्या त्या विनोदी स्वभावामागे एक मोठी म्हणजे एक दुःखद कहाणी आहे. एक शोकांतिकाच आहे ती. आज आपल्याला जे काही सोर्सेस मिळाले आहेत त्यांच्या आधारावर आपण त्याच्या कथेच्या याच भावनिक आणि शोकांतिक बाजूंचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत. म्हणजे केवळ सुपर हिरो म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ही गोष्ट आहे एका माणसाची जो म्हणजे स्वतःच्याच चुकांशी लढत होता, त्यातून शिकत होता आणि त्याला हवी होती एक प्रकारची शांती. हो, आणि ती मिळाली सुद्धा त्याला, पण किंमत खूप मोठी मोजावी लागली. एका अंतिम बलिदानाच्या रूपानं. चला तर मग हे सगळं उलगडून पाहूया. त्याच्या वेदना, त्याचे संघर्ष आणि त्या शेवटच्या बलिदानामागे काय होतं हे सगळं. नक्कीच. सुरुवात कुठून करायची? मला वाटतं तो एंडगेम मधला क्षण. हो, ॲव्हेंजर्स एंडगेम मधला त्याचा मृत्यू, तो क्षण सगळ्यात जास्त प्रभावी आहे. विचार करा ना, त्या टप्प्यावर टोनीला आयुष्यात काय नव्हतं मिळालं. जवळजवळ सगळंच होतं. प्रेमळ पत्नी होती, पेपर पॉट्स, मुलगी होती मॉर्गन. आणि ते शांत आयुष्य, शहरापासून दूर, निवांत एकदम. तरीही जेव्हा संधी मिळाली गेलेल्यांना परत आणायची, तो परत गेला. थॅनॉस विरुद्धच्या त्या शेवटच्या लढाईत उतरला, धोका पत्करून. आणि त्याला हे माहीत होतं की नाही की ते इन्फिनिटी स्टोन्स वापरले तर काय होईल. स्पष्ट कल्पना होती त्याला. ती एनर्जी, ती शक्ती, त्याचा मृत्यू निश्चित होता. तरीही त्याने ते गॉन्टलेट वापरलं, स्वतःला संपवलं, पण अब्जावधी जीवांना वाचवलं. यातली खरी म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट काय आहे माहितीये? काय? त्याच्या धडपडीचा एक प्रकारे कळस होता. अगदी बरोबर. त्याने आयुष्यात खूप चुका केल्या होत्या, काही जाणून बुजून, काही नकळतपणे. आणि या एका कृतीतून त्याने त्या सगळ्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. पण त्याची किंमत, ती त्याला त्या गोष्टीने चुकवावी लागली जी त्याला शेवटी सगळ्यात महत्वाची वाटत होती. त्याचं कुटुंब, ते शांत आयुष्य. हो, आणि पेपरचे ते शब्द, यू कॅन रेस्ट नाव, आता तू आराम करू शकतोस. आणि मॉर्गनसाठी रेकॉर्ड केलेला तो मेसेज, आय लव्ह यू 3000. ते क्षण खूप इमोशनल आहेत. त्याच्या त्यागाची आणि त्या मागच्या दुःखाची खोली दाखवतात ते. हो ना. आणि त्याचा हा जो संघर्ष आहे तो काही फक्त एंडगेम पुरता नव्हता. नाही, अजिबात नाही. टोनी स्टार्कचं आयुष्य म्हणजे सततची एक लढाई होती, आतली आणि बाहेरची. अगदी. आपण आयर्न मॅन 3 मध्ये पाहिलं ते 2012च्या न्यूयॉर्क हल्ल्यानंतर काय झालं होतं. हो, तो PTSDचा त्रास, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, किती गंभीर होता तो. त्याला ते अँक्झायटी अटॅक्स यायचे, रात्री झोप नाही. आणि तो सतत ते सूट्स बनवत राहायचा, वेड्यासारखा, स्वतःला कामात बुडवून घ्यायचा. ती परग्रहवासियांच्या हल्ल्याची भीती आणि त्यावेळी आलेला तो असहाय्यतेचा अनुभव तो विसरूच शकला नाही. खरंच, म्हणजे एका बाजूला जगाला वाचवणारा हिरो आणि दुसऱ्या बाजूला आतून इतका घाबरलेला, असुरक्षित माणूस. हेच तर. हीच ती शोकांतिका. नक्कीच. आणि ही असुरक्षितता फक्त PTSD पुरती नव्हती, ती अजून खोल होती. एज ऑफ अल्ट्रॉन मधलं ते स्कारलेट विचने दाखवलेलं भविष्य. हो, ते आठवतंय. सगळे मित्र मेलेले दिसतात त्याला. आणि त्याला वाटतं की तो जबाबदार आहे त्या सगळ्यासाठी. ही अपयशाची भीती आणि जगाला वाचवण्याच्या जबाबदारीचं ओझं ते कायम होतं त्याच्यावर. आणि ह्याच भीतीतून त्याने तो अल्ट्रॉनचा निर्णय घेतला, बरोबर. अगदी. भविष्यातल्या धोक्यांना तोंड देण्यासाठी त्याने तो AI प्रोग्राम बनवला. जगात शांतता आणण्यासाठी. पण झालं उलटच. तोच धोका बनला. म्हणजे त्याचे निर्णय अनेकदा त्याच्या याच आतल्या भीतीतून यायचे. ती संरक्षक वृत्ती होती त्याची. ही अपयशाची भीती फक्त भविष्याबद्दल नव्हती, भूतकाळात जे झालं होतं, नुकसानं, मृत्यू. त्याने जवळून पाहिलं होतं ते. त्याच्या हिरो बनण्याच्या प्रवासाची सुरुवातच एका मोठ्या त्यागातून झाली होती. पहिल्या आयर्न मॅनमध्ये. हो, यिनसेन. बरोबर. अफगाणिस्तानात तो शास्त्रज्ञ. हो, यिनसेन. त्याने टोनीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. आणि त्याचे शेवटचे शब्द, डोंट वेस्ट इट, डोंट वेस्ट युअर लाईफ. आयुष्य वाया घालवू नकोस. त्या घटनेने टोनी पूर्णपणे बदलला. आतून हल्ला तो,
अपराधीपणाची भावना आली. आणि मग त्याने ठरवलं शस्त्रविक्रेता म्हणून नाही जगायचं, आयर्न मॅन बनायचं. पण इन्सेंटच्या मृत्यूची आठवण ती कुठेतरी कायम राहिली त्याच्या मनात. आणि या नुकसानीच्या यादीत अजून एक खूप दुःखद घटना घडली. पीटर पार्कर, हो, इन्फिनिटी वॉरमध्ये त्याचा तो तरुण शिष्य स्पायडरमॅन, ज्याला तो जवळजवळ मुलासारखं मानत होता, तो थॅनोसच्या त्या स्नॅपमध्ये टोनीच्या डोळ्यासमोर धुळीसारखा नाहीसा झाला अक्षरशः त्याच्या मिठीत. पीटरचे ते शब्द, मिस्टर स्टार्क, आय डोंट फील सो गुड. आय डोंट वॉन्ट गो. आणि टोनीचा तो चेहरा, हतबल. खूपच हृदयद्रावक क्षण होता तो. आय लॉस्ट द किड. मी मुलाला गमावलं. ही भावना पुढची 5 वर्ष त्याला पोखरत राहिली. आणि पीटरला वाचवता न आल्याचं हे दुःख, हेच एंडगेममधल्या त्या धोकादायक टाइम ट्रॅव्हल मिशनमध्ये जायचं एक मोठं कारण ठरलं. अगदी. म्हणजे नुकसान तर होतंच, पण विश्वासघाताचा अनुभवही होताच. हो, सिव्हिल वॉर, कॅप्टन अमेरिका, सिव्हिल वॉर. हो. जेव्हा टोनीला कळलं की आणि बकी बार्न्सने म्हणजे तो माइंड कंट्रोल खाली होता तेव्हा, पण तरीही. हो, त्याने टोनीच्या आईवडिलांची हत्या केली होती. आणि धक्कादायक म्हणजे स्टीव्ह रोजर्सला, कॅप्टन अमेरिकेला, हे माहीत होतं. आणि त्याने ते टोनीपासून लपून ठेवलं होतं. हा फक्त मित्राने केलेला विश्वासघात नव्हता. जोडलेला खूप मोठा वैयक्तिक आघात होता. ज्यांच्यावर इतका विश्वास होता त्यांनीच त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या दुःखाबद्दल त्याला अंधारात ठेवलं. याचमुळे टोनी आणि स्टीव्हमध्ये ती दरी निर्माण झाली जी कधीच भरली नाही. आणि अव्हेंजर्स, ते कुटुंबच तुटलं. बरोबर. हे दाखवतं की सुपर हिरो असले तरी नाती किती नाजूक असू शकतात. त्यातही मानवी भावना, मैत्री, विश्वास, मतभेद आणि विश्वासघात सुद्धा. या सगळ्या बाहेरच्या लढायांसोबत टोनीच्या आतमध्ये अजून एक मोठी लढाई चालू होती. त्याच्या वडिलांसोबतच्या नात्याची. हॉवर्ड स्टार्क. हो, ते नातं खूपच गुंतागुंतीचं होतं, तणावपूर्ण होतं. टोनीला कायम वाटायचं की त्याचे वडील थंड आहेत, कामाला जास्त महत्त्व देतात. मुलावर प्रेम व्यक्त करत नाहीत किंवा त्याला महत्त्व देत नाहीत. वडिलांकडून कौतुक किंवा तो भावनिक आधार मिळाला नाही त्याला कधी. किंवा एंड गेममध्ये जेव्हा तो भूतकाळात वडिलांना भेटला तेव्हा त्याला कळलं की हॉवर्डचं प्रेम होतं, त्याच्यावर अभिमान होता. पण तरीही ते बाप-लेकाचं सहज मोकळं नातं ते कधीच नाही बनलं. ती पोकळी राहिलीच. वडिलांकडून प्रेम, मान्यता न मिळाल्याचे खंत आयुष्यभर राहिली. आणि ह्याचा परिणाम त्याच्या वागण्यावर, निर्णयांवर दिसतो का? मला वाटतं नक्कीच दिसतो. हे कदाचित थोडं धाडसी विधान वाटेल, पण बोल ना. असं म्हणता येईल की वडिलांकडून ती स्वीकृती, ते कौतुक मिळवण्यासाठीच तो आयुष्यभर धडपडत राहिला. अच्छा. त्याचा तो सुरुवातीचा अहंकारी स्वभाव, तो दिखाऊपणा, सतत स्वतःला जगात भारी सिद्ध करायची गरज, हे सगळं कुठेतरी त्या आतल्या असुरक्षिततेतून आलं होतं. हो, आणि वडिलांची मान्यता मिळवण्याच्या त्या अपूर्ण इच्छेतून आलं असावं. त्याला जगातला सगळ्यात हुशार, यशस्वी माणूस बनायचं होतं. कदाचित या आशेने की वडील त्याची दखल घेतील, कौतुक करतील. ही जी गुंतागुंत आहे ना, तीच त्याच्या पात्राला एक मानवी आणि दुःखद किनार देते. तर मग या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर काय चित्र दिसतं? आयर्न मॅनची कहाणी एका हुशार पण गर्विष्ठ, स्वार्थी शस्त्र विक्रेत्यापासून सुरू होते. मग एक जीवघेणा अनुभव येतो, तो बदलतो. इन्सेन्सचं बलिदान त्याला दिशा देतं. आणि मग तो आपलं उरलेलं आयुष्य भूतकाळातल्या चुका सुधारायला आणि जगाला वाचवायला लावतो. आणि इथेच त्याची खरी शोकांतिना आहे असं मला वाटतं. कशी? तो चुका सुधारण्यात यशस्वी होतो, जगाला वाचवतो, नायक म्हणून स्वतःला सिद्ध करतो. हो, पण किंमत काय देतो? नेमकी तीच गोष्ट जी त्याला शेवटी सर्वात महत्वाची वाटत होती. त्याचं कुटुंब, त्याची मुलगी, ते शांत जीवन. हो, त्याची मुक्ती, त्याचं रिडेम्पशन, ते त्याच्या बलिदानातूनच पूर्ण होतं. त्याला शेवटी आराम मिळतो. पण मृत्यूच्या रूपात. ज्या असुरक्षिततेतून, म्हणजे वडिलांकडून स्वीकृती न मिळाल्यामुळे तो नायक बनायला निघाला, त्याच प्रवासाच्या शेवटी जे खरं प्रेम आणि स्वीकृती त्याला मिळाली, म्हणजे पेपर आणि मॉर्गनकडून, तेच त्याला जगासाठी सोडावं लागलं. हे एक मोठी विडंबना आहे आणि हेच त्याला एकाच वेळी महान नायक आणि शोकांतिक पात्र बनवतं. खरंच टोनी स्टार्कचा हा प्रवास खूप भावनिक आहे आणि विचार करायला लावणारा आहे. नक्कीच आज आपण त्याच्या कथेतील काही महत्त्वाच्या आणि दुःखद पैलूंवर बोललो. त्याचं अंतिम बलिदान, त्याचा तो मानसिक संघर्ष, त्याने सहन केलेलं नुकसान, विश्वासघात आणि वडिलांसोबतचं ते अपूर्ण नातं. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की नाही? काय?
की हिरो असणं म्हणजे फक्त शक्ती आणि विजय नाही. त्यात प्रचंड वेदना, त्याग आणि तो आतला संघर्ष तो पण असतोच. टोनी स्टार्कची कथा हेच सांगते. आणि ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जातोय. आपण जर MCUच्या बाहेर पाहिलं तर ही शोकांतिक नायक किंवा ट्रॅजिक हिरोची कल्पना म्हणजे असा नायक ज्याला मुक्ती फक्त मोठ्या त्यागातून किंवा बलिदानातूनच मिळते. अशी पात्र आपल्याला इतर कथांमध्ये, साहित्यात, सिनेमात दिसतात का? किंवा अगदी आपल्या आजूबाजूच्या जगात. अशा व्यक्ती ज्या भूतकाळातल्या चुकांच्या ओझ्याखाली जगतात आणि त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात. यावर नक्कीच विचार करायला जागा आहे.